करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा. करमाळा नगर परिषद निवडणुकीसाठी चुरशीने 72.78% इतके मतदान झाले आहे. एकूण 22,116 मतदारांपैकी 16,096 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानात 11,048 पुरुष मतदारांपैकी 8,341 आणि 11,066 महिला मतदारांपैकी 7,754 व इतर एक अशा प्रकारे मतदारांनी नोंदविलेल्या मतदानाचा समावेश आहे. नगर परिषदेसाठी शहरवासियांनी नेमका कोणाला कौल दिला हे मतमोजणीनंतर समोर येणार असून निकालाची घोषणा होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. नगराध्यक्षपद आणि 10 प्रभागात 20 नगरसेवकांच्या जागा निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली आहे. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली ही मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. सकाळी 7:30 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या 2 तासात 1,129 पुरुष व 744 महिला अशा प्रकारे 1,873 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 11:30 वाजेपर्यंत 23.17% तर 1:30 वाजेपर्यंत 39.23% इतके मतदान झाले. 3:30 वाजताच्या आकडेवारीनुसार 56.08% मतदानाची नोंद झाली होती. त्यावेळी 6,335 पुरुष आणि 6,067 महिला अशा प्रकारे 12,402 जणांनी मतदान नोंद केले होते. दरम्यान करमाळा येथे एकूण 10 प्रभाग असून प्रभागनिहाय कशा प्रकारे मतदानाची नोंद झाली ती आकडेवारी पाहिली असता प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2,481 पैकी 1,780 मतदारांनी मतदान नोंदवले. प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2,357 पैकी 1,704 जणांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकूण 2,611 पैकी 1,912 जणांनी मतदानाची नोंद केली. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2,284 मतदारांपैकी 1,662 मतदारांनी मतदान नोंदवले. प्रभाग क्रमांक 5 मध्ये 2,011 पैकी 1,511 जणांनी मतदान नोंदवले. प्रभाग क्रमांक 6 मध्ये 2,281 पैकी 1,665 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्रमांक 7 मध्ये 2,469 पैकी 1,781 जणांनी मतदान नोंदवले. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 1,918 पैकी 1,457 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्रमांक 9 मध्ये 1,598 पैकी 1,031 जणांनी मतदान केले. तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये 2,106 पैकी 1,593 जणांनी मतदानाची नोंद केली. दरम्यान मतदान प्रक्रिया काळामध्ये मौलाली माळ भागामध्ये 2 गटात काहीशी वादावादी झाल्याचा प्रकार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला होता. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी घटनास्थळी थांबून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर त्या भागात तणावपूर्ण शांतता दिसून आली. शिवसेना, शिंदे गट, भाजप, करमाळा शहर विकास आघाडी यांच्यामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने चुरशीचा सामना झाल्याचे समोर आले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रासपने उमेदवार दिल्यामुळे तसेच अपक्ष उमेदवारामुळे पंचरंगी लढत झाली आहे. उर्वरित ठिकाणी प्रामुख्याने तिरंगी सामना रंगला. तर नगराध्यक्षपदासाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने 7 ठिकाणी उमेदवार उभा केल्यामुळे लढतीतील रंगत वाढली. नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी 5 तर करमाळा शहरातील 10 प्रभागातील 20 नगरसेवक पदाच्या जागांसाठी एकूण 71 उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचे राजकीय भविष्य आता निकालानंतरच उघड होणार आहे.